महाड तालुक्यातील तळीये या गावामध्ये 22 जुलै 2021 रोजी डोंगर भागातील दरड कोसळून 87 जणांनी आपला जीव गमावला होता. राज्य सरकारनं या दरड दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबांना मदत जाहीर करून सर्व कुटुंबांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला. म्हाडाकडून दरडग्रस्त कुटुंबांना घरं बांधून देण्यात आली. मात्र आज 5 वर्ष उलटून गेली तरी देखील काही जणांना घरं अद्याप मिळाली नाहीत. दरडग्रस्त कुटुंबातील व्यक्तींना घर न मिळाल्यामुळे त्यांच्यावर कंटेनरमध्ये राहण्याची वेळ आली आहे. माझं नाव अनिल सकाराम गंगावणे. हे 22 जुलै 2021ला जी घटना झाली त्याच्यामध्ये मी स्वतः सापडलेलो आणि शासनाकडे मी वारंवार तक्रार करून माझ्या घरासाठी तलिये बौद्धवाडीमध्ये माझं घर होतं पहिलं जुनं, आणि आता 4 वर्षांनी मी शासनाकडे मागणी करतोय की मला हक्काचं घर मिळावं म्हणून. हक्काचं घर शासन देत नाही, ते देत नाही. मी त्यांना अजून एवढं विनंती केली की शासन तुम्ही मला हक्काचं घर देत नाही ना, तुम्ही तात्पुरतं मला निवारा द्या. पहिला 4 वर्ष तरी मी पाठपुरावा करू अजूनपर्यंत मला त्याने की शासनाने काय माझ्याकडे लक्ष देत नाही. आता हा कंटेनर तुटला, ह्याच्यामध्ये राहणार कसा? त्यामध्ये लाईट पण नाही, मीटर पण नेला काढून, त्याचं पाणी पण नाही. माझी 2 मुलं बायकोला घेऊन ह्याच्यामध्ये राहणार कसा? जाती वेगवेगळे, मी जर जातीने वेगळा आहे म्हणून शासन मला असे अन्याय करतंय का माझ्यावरती? मी काही मागं पण न्यूज दिलेली बातमी, तेव्हा पण साहेब आलेले, तर साहेब येऊन गेले, मला फक्त आश्वासन दिलं की आपण करूया म्हणून. अजूनपर्यंत कुठल्याच अधिकाऱ्यांनी माझी दखल घेतली नाही. आता ह्याच्या पुढे मी करणार काय, हा प्रश्न आता माझ्याकडे उरलाय. तर आता असा विषय झालाय की ज्याला गरज नाही त्यांना शासन पटकन तरी त्यांना मदत करते. आता मी वारंवार त्यांच्याकडे मागणी हीच करतोय की मला हक्काचं घर नाही तुम्ही लगेच देत ना, तात्पुरता निवारा द्या. मग बाकीच्या लोकांना तुम्ही लगेच निवारा कसा देता तुम्ही 4 दिवसांमध्ये? मग तेव्हा कुठला अन्याय करत नाहीत का? हे जातीने वेगळे आहे म्हणून तुम्ही माझ्या अन्याय करताय का? असा पण विषय होतोय ना. तळीये बुद्धवाडी येथील गंगावणे कुटुंब आजही घरापासून वंचित असून सतत महाड इथं तहसील कार्यालयामध्ये घरासाठी पाठपुरावा करून तरीसुद्धा घर न दिल्यामुळे या कुटुंबाची उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. गावातील दरडग्रस्त कमिटीवर असणारे नथू कोंढाळकर हे आमच्याशी जातीवाद करत असून त्यांच्यामुळं आजही घर मिळत नाही. गावामध्ये ज्या लोकांना घराची गरज नाही त्या लोकांना घरं मिळाली असून शासनानं आम्हाला जोपर्यंत घर मिळत नाही तोपर्यंत तात्पुरता निवारा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी गंगावणे कुटुंबाकडून करण्यात आली आहे. शासनानं आम्हाला कायमस्वरूपी घर आणि तात्पुरता निवारा उपलब्ध करून न दिल्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आम्ही उपोषण करू असा इशारा दरडग्रस्त गंगावणे कुटुंबियांनी दिला आहे. जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड.